हे आपले कोल्हापूरचे चहावाले जे आपले फिक्स आहे तिकडे, की नेहमी आम्ही आले तर इकडे चहा पितात. गुळाचा चहा असतो इकडे. तुम्ही पण कधी आले तर नक्कीच भेट द्या. यूट्यूब चॅनल चालू केलं आहे ना. हे चहावाले अशा प्रकारचा यांचे स्टॉल आहे. रेवणकर. आमचा चहा पिऊन झालेला आहे. इकडे सुद्धा भरपूर चहावाले आहेत, पण आमचं नेहमीचं दुकान आहे. पण हा चहावाला जो आहे तुझा चहा फिक्स आहे आमचा आणि खूप चांगला असतो, छान असतो. बाजूला असे स्टॉल आहेत. हे ताराबाई रोड आहे. हा समोर आहे तो ताराबाई रोड आहे. गजबजलेलं ठिकाण आहे फुल. इकडे एवढी रश असते की 10 मिनटं गाडी थांबून सुद्धा चालत नाही ह्या रोडला. पण आपला हॉटेल हेच आहे समोर. ह्या समोर हॉटेलची बिल्डिंग आहे आपल्या. त्याच्यात 2-3 हॉटेल आहेत, पण आपल्याला विश्वजन्नी म्हणून आहे. हे पार्किंग आहे, नवीन आता तयार झालं आहे. 2 मजले रेडी आहेत पार्किंगचे. आपली गाडी सध्या पार्किंगमध्ये आहे, पण रात्री 9 नंतर पार्किंग बंद, म्हणून इकडे समोर हॉटेलमध्ये हॉटेलच्या खालीच आपल्याला पार्क करावी लागेल. ही अशा प्रकारे बिल्डिंग आहे. ह्याच्यामध्ये केदारलिंग यात्री निवास, विश्वजन्नी आहे यात्री निवास, 2-3 ग्रुप आहेत. त्याच्यातला एक आपली विश्वजन्नीमध्ये आपली रूम आहे. हे आपली बिल्डिंग आहे आणि समोरच मंदिर आहे. समोर चालत गेलं तर 200-300 मीटरवर मंदिर आहे. हा पूर्ण गजबजलेला शॉपिंग एरियावाला रोड आहे. हे पूर्वी इकडे टॉकीज होतं. आता टॉकीज काय बंद झाले. आता तिकडे महालक्ष्मी यात्री निवास झाला. हे दीपक चिवडा यूट्यूबवर फेमस आहे. हा खूप जुना आहे दीपक चिवडा. हा सुद्धा फेमस आहे. जवळजवळ 50 ते 100 वर्षाच्या दरम्यान त्याला झालेली आहे. कोल्हापुरी चप्पल तर काय जागोजागीच आहेत. हे टॉकीज आहे. चित्रमंदिर बंद झालं, पण उर्मिला टॉकीज म्हणून नाव होतं याचं. आता बंद झालं. हे आता पार्किंग केलेलं आहे तिकडे. अशा प्रकारे हे एरिया आहे गजबजलेला, तुम्ही बघू शकते. हे समोर महालक्ष्मी धर्मशाळा आहे आणि ह्या बाजूला बापूचा चहा. हे कपिला तीर्थ मार्केट आहे. रिक्षा स्टँड आहे इकडे आणि बरोबर ह्या रिक्षा स्टँड ह्याच्या समोर हे आमच्या मावशी आहेत. हे एवढ्या ओळखीच्या झालेल्या आहेत की विचारूच नका. हे दुर्वाचा जन्म झाला तेव्हापासून आज तिला 8 वर्ष झाली. त्याच्या अगोदरपासून ते एवढं आमचं घरचे संबंध सारखे झालेले की इकडे कोणत्याच वस्तूचा भाव करायचा नाही. जे आहे ते पसंत पडेल ते घेऊन जायचं. ते भाव जे लावणार ते त्यांना द्यायचं. उलट त्यांना विचारावं लागते की बाबा तुम्ही कमी नाही ना घेतं पैसे, बरोबर पैसे घ्या, नुकसान सहन नका करू. दुर्वाला खूपच त्याने गिफ्ट दिलेले आहेत. चादरी, उषा, स्वेटर असे बहुतेक गिफ्ट दिलेले आहेत त्यांनी. खाण्यापिण्याचं दुर्वाचं टेन्शन नाही. आजूबाजूला जे पिझ्झावाले वगैरे आहेत ते लगेच आजी त्यांना सांगून टाकतात की माझी लेक आलेली आहे. एवढा माणुसकीची आणि एवढी ओढीची मावशी मिळणे म्हणजे फार कठीण आहे ना. आपल्या क्लोज रक्ताचं रिलेशन मिळत नाही त्यांना. एवढं माहिती आहे पालघरवाले, बस पालघरवाले आलेले आहेत. त्यांचं दुसरं एक दुकान त्या पलीकडे आहे. तिकडे 2 भाऊ असतात, त्यांची 2 मुलं असतात आणि माझ्या लेवलचीच त्यांचे नातवंसुद्धा आहेत. आई समानच आहेत त्या. ह्या चादरीचं छोटंसं दुकान आहे त्याच्यावर आणि एक दुसरं एक दुकान आहे. हा पूर्ण गजबजलेला एरिया आहे. हे समोर कपिला तीर्थ मार्केट, बरोबर मार्केटच्या अपोजिटला रिक्षा स्टँड आहे. बापूचा चहा, प्रेम मित्र मंडळ आणि तिकडे दुसरं त्यांचं एक दुकान आहे. ह्या धर्मशाळेच्या जवळ, महालक्ष्मी धर्मशाळेच्या खाली एक शॉप त्यांचं दुसरं एक आहे. 2 शॉप्स आहेत त्यांचे. हे सुद्धा चादरी, बहुतेक हे सर्व सामान कपड्याचंच. आजीच्या गप्पा चाललेल्या आहेत आमच्या दुर्वाबरोबर.
कारण आम्ही 5 महिन्यांनी जवळजवळ आलेले आहेत. केव्हाही इकडे आलेत आणि आजीची भेट नाही झाली असं होत नाही. इथेच आम्ही दुकानात सर्व खरेदी केलेल्या पिशव्या ठेवतात. इकडे मार्केटमध्ये जे मसाले वगैरे ते समोरच्या कपिलातीच्या मार्केटमध्येच आहे, तिकडून मसाले खरेदी करतात. चला नंतर पुढचं मार्केटमधलं सुद्धा दुकान तुम्हाला दाखवतो. हे महालक्ष्मी धर्मशाळेची बिल्डिंग आहे. ह्याच्या समोर हे दुसरं आजीचं दुकान आहे, मावशीचं त्या जे आत्ता आपण भेट झाली ते. त्यांचे एक मुलगा इकडे बसलेला आहे, 2 मुलांपैकी. आणि हे दुकान आहे, ह्याच्यामध्ये नेहमी आम्ही खरेदी करतात. हे भाऊ बसलेले आहेत आणि एवढं माहिती आहे पालघरवाले असं. तर केव्हाही खरेदी करायला तुम्हीसुद्धा आले तर नक्कीच व्हिडिओ बघून आले तर ह्या दुकानातून खरेदी करा. इकडे भाव करायचे नाही, जिव्हाळ्याचे आमचे संबंध आहे, त्यामुळे आम्ही भाव कधीच करत नाही. जे भाव देतात सांगतात, वस्तू आम्ही फक्त घेतात आणि त्याच्यानंतर ते ठरवतात की एवढं द्यायचं. तेव्हा आम्हालाच विचारावं लागते की तुम्ही नुकसान सहन नाही ना करत, हे आम्हाला विचारावं लागते. हे अशा प्रकारे दुकान आहे. समोरच महालक्ष्मी धर्मशाळा, ही धर्मशाळा. आणि हे इकडे दुकान आहे, खाली मेन रोडवरच दुकान आहे. त्यांना सुद्धा 2 मुलं आहेत. 2 मुलातला एक मुलगा त्या दुकानात, एक मुलगा ह्या दुकानात असे बसलेले असतात. चला भेट करून घेऊया. इकडे हिंदुस्तान बेकरी आहे आणि बरोबर बेकरीच्या बाहेर हे वडेवाले काका आहेत. हे सुद्धा फेमस आहे वडा इकडला. आम्ही नेहमी आले का दुर्वाला इकडचा वडा खूप आवडतो. काका कुठे गेले? हे वडेवाले काका इकडे बसलेत, बाजूला दुकानात बसलेले आहेत, थांबलेले आहेत. खूपच क्वालिटी जबरदस्त आहे, खाण्यासारखा फेमस वडा आहे इकडचा. ह्या बेकरीच्या बाजूलाच हिंदुस्तान बेकरी जी आहे हे सर्व आहे. हे ताराबाई रोडला आहे, हे बाजूला हा ताराबाई रोड आहे, मेन रोड आहे, ह्यामध्येच हे सर्व आहे. तुम्ही कधी आले तर नक्कीच इकडे आवर्जून भेट द्या आणि वडा खा. इकडचा फेमस वडा आहे कोल्हापूरमधला. एक वेगळी प्रकारची क्वालिटी. आपला मुंबईचा वडा आणि इकडच्या वडामध्ये खूप फरक आहे. तिकडे पाव नसतात, ब्रेड असतात. हे अशा प्रकारे तिकडे ब्रेड ठेवलेले आहे. हा आपला पाव नसतो, हा ब्रेड असतो. आणि हे फेमस काका वडेवाले बाजूला बसलेत जरा निवांत. बघू शकतात किती क्वालिटी भारी आहे, किती मोठा वडा आहे तो. आपल्या इकडे जो माहीमचा वडा आहे त्याच्यापेक्षा हा मोठा वडा आहे, कुरकुरीत असतो थोडा. चला आपण सुद्धा टेस्ट करू. दुर्वाला खूप आवडतो, दुर्वा आता खात आहे. दुर्वाला खूप वडा आवडलेला आहे आणि दुर्वा खात आहे, नेहमीच खाते ती. ह्यांच्या वड्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपला पाव आहे तो पावामध्ये तो वडा बसणार सुद्धा नाही, एवढा मोठा तो वडा आहे. त्यामुळे ते बनपाव वापरतात काका म्हणतात. आणि कुरकुरीत पण आहे त्याचं. ते चण्याचं पीठ आहे ते जाड दळतात, त्यामुळे वड्याला एक कुरकुरीतपणा येतो. हा तुमच्या मुंबईच्या वड्याला कुरकुरीतपणा येत नाही. बिलबिलीत वडे पीठ असते वरचं ना, हे कुरकुरीत लागतात. खूप सुंदर. आता खाऊन घेते दुर्वा. पुढचं तुम्हाला दाखवेल मी, पुढे काय एक्सप्लोअर करणार आहे ते. ही हिंदुस्तान बेकरी आहे, समोरची धर्मशाळा, कपिलातीर्थ मार्केट, श्री महालक्ष्मी अन्नछत्र. आणि हे मंदिराचं एंट्रन्स मुख्य द्वार आता दिसायला लागलेलं आहे. पश्चिम द्वार ह्याला सांगतात. किरणोत्सव होतो तर ह्याच द्वारातून होतो. हळूहळू आपण मंदिराच्या दिशेने आता जाऊ. फक्त 100 मीटर 200 मीटरवर मंदिर आहे आता. हे चप्पल स्टँड आहे महाद्वारावरचं. हे पश्चिम द्वार म्हणजे महाद्वार सांगतात त्याला. इथूनच किरणोत्सव होतो. तो काही मर्यादित कालावधीसाठी देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये सूर्याची किरणं पडतात. ते काही कालावधीसाठीच असते, मर्यादित. त्यावेळेला किरणोत्सव होतो. ते बघण्यासाठी लोकांची खूप दर्शन घेण्यासाठी आणि बघण्याची खूप गर्दी असते. हे दुकानं बघू शकता तुम्ही, प्रसादालयाची दुकानं वगैरे. ह्याच्यात कोल्हापुरी साज वगैरे, शृंगार वगैरे सर्व इकडे भेटते. प्रसादाची दुकानं आहे. इथे जे काही साज वगैरे भेटतात ते दुसरे कुठेच नाही भेटत. कोल्हापुरी साज वगैरे सांगतात ते, हे इथेच आपल्याला भेटते. चला पुढे आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ. किती गर्दी आहे बघू. नाही तर पहाटे सकाळी उद्या लवकरात लवकर दर्शन घेतलेलं गर्दी नसते त्यावेळेला, कारण आता गर्दी खूप असेल असं वाटते संध्याकाळी. मेन सभा मंडपाचं काम चालू होतं. गरुड मंडप याला सांगतात. लाकडी सगळं काम होतं, तर खराब झालेलं, त्याला वाळवी लागलेली, त्यामुळे नवीन आता केलेलं आहे. चालू आहे, बऱ्यापैकी काम कंप्लीट झालेलं आहे. पण पुन्हा जसंच्या तसं पुरातत्व खात्याने हे जसंच्या तसं पुन्हा बनवायला लावलेलं आहे. तशाच प्रकारचे लाकूड, तेच लाकूड.
काम चालू आहे गरुड मंडपाचं. हे गरुड मंडप लाकडी काम आहे सर्व. सिलिंग सांगा किंवा हे खांब मोठे मोठे लाकडीच आहेत. ते पुन्हा बनवायचं काम चालू आहे. त्याला जुन्या लाकडांना वाळवी लागलेली, त्यामुळे त्यांना ते तोडावं लागलं. पण जसं होतं तशाच प्रकारे पुन्हा बनवणार आहेत ते. हे अशा प्रकारे त्याचा मंडप बांधलेला आहे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. हे कारागीर वगैरे सगळे साऊथवरून कर्नाटकवरून वगैरे आलेले आहेत. तिथूनच हे काम करतात. अशा प्रकारे कमान वगैरे बांधकामाचं काम चालू आहे. बऱ्यापैकी खांबं उभारलेली आहेत. बघूया आता किती वर्ष लागतात. 1-1.5-2 वर्ष तर जवळजवळ झालेली आहे. हे इकडे मुखदर्शनाची रांग आहे. मेन गाभारा पुढे आहे, मुख्य दर्शन पुढे आहे. पूर्वे साईडने मुख्य दर्शनाची रांग आहे. हा आपण पश्चिम द्वारामधून शिरलेले आहेत. हे मुख्य द्वार मंदिराचं कळस दिसते तुम्हाला. कधी कधी आम्ही मुखदर्शनच घेतो अशा प्रकारे. हे VIP दर्शन आहे, डायरेक्टली रांग समोर गाभाऱ्यात जाण्यासाठी. ही दर्शनाची रांग एवढी भली मोठी आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की उद्या सकाळी घेऊ. इथून एंट्री आहे गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी. पण ती रांग बाहेरपर्यंत गेलेली आहे. आणि एवढा अर्धा 1 तास वेस्ट घालण्यापेक्षा आपण आहेतच इकडे आज मुक्कामी, त्यामुळे उद्या घेऊया. उगाचं टाईम वेस्ट नको. अजून दुसरं भरपूर आपल्याला कामं असतात किंवा खरेदी करायची असते. तर ह्या रांगेमध्ये राहून वेस्ट होण्यापेक्षा उद्या सकाळी आपण घेऊया. इथे मंदिराचं पॉलिशिंगचं काम चालू आहे, दगडी पॉलिश. त्याच्यासाठी हे लावलेलं आहे. सगळं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. चला बघूया दुसरं काय बघण्यासारखं आहे का. आपलं मुखदर्शन झालेलं आहे. मुखदर्शन आणि मुख्य दर्शन ह्याच्यामध्ये फक्त 20 फुटाचं अंतर आहे. गाभाऱ्यात वगैरे तर मध्ये जाऊ देत नाही. हे आजूबाजूचा एरिया बघा. हे कळस आहेत मस्त महालक्ष्मीचे. ह्याच्याजवळ लोक आवर्जून फोटो घेतात. तुम्ही सुद्धा आले तर नक्कीच फोटो घ्या. म्हणून आम्ही मुखदर्शनच घेतलं, कारण जास्त काय फरक नाही. सकाळी मुख्य दर्शन घेऊ, काय एवढा फरक नाही. 20 फुटाचं अंतर आहे. गाभाऱ्यातलं दर्शन बंद केलं. हे अशा प्रकारे दुकानं थाटलेली आहेत. इकडे प्रसादालय वगैरे. लाडू लाडू घ्यायचे आहेत. बघूया आता भेटते का. इकडे खूपच नवीन लग्न झालेले कपल्स येतात महालक्ष्मीमध्ये. हे जीवनाची त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी पहिलं अंबाबाईचं दर्शन घेतात. लग्न नवीन झालेले जोडपे भरपूर आलेले आहेत, कारण हा लग्नाचाच सीझन आहे. त्यामुळे खूपच जोडपे दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेतात. हे प्रसाद लाडू केंद्र आहे महालक्ष्मी मंदिराचं. तर आपण इकडे 50 पॅकेट घेतले, म्हणजे 500 रुपयाच्या 10 रुपयाला 1 पॅकेट आहे. अशी आपण 50 पॅकेटे घेतली, कारण आपल्याकडे भरपूर लोक प्रसाद मागतात. तर माझं नेहमीचं कोल्हापूरला गेलं तर आवर्जून मी सगळ्यांना प्रसाद वाटतो. जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रसाद घेऊन जातो. 50 पॅकेट म्हणजे ते सुद्धा माझ्या हिशोबाने कमीच पडतील. तरीसुद्धा आपण प्रसाद इकडून घेतलेला आहे. 50 पॅकेट घेतलेले आहेत. चला, हे अशा प्रकारे प्रसाद लाडू विक्री केंद्र आहे इकडे. मंदिर ट्रस्टचंच आहे ते. मंदिराच्या गाभाऱ्यातच मध्येच आहे ते. तर कधी आले तर नक्कीच लाडू प्रसाद घ्यायचं. जर बाहेर काउंटर मिळालं नाही तर नक्की इकडे घ्या. हे आपण इकडून हळद कुंकू घेतलेलं आहे. आपण नेहमी इकडून कोल्हापूरवरूनच कुंकू घेतात, जे देवाऱ्यात आपले असते ते. हे बाहेर महाद्वाराच्या बाहेरच हे दुकान आहेत. अशा प्रकारे सर्व एक समानच असतात. भंडारा, हळद, अष्टगंधा, चॉकलेटी कुंकू, शुद्ध हळदीचे कुंकू, असं वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आहेत इकडे. तर आपण इकडून महाद्वाराच्या बाहेरच उभे आहेत आणि इथूनच आपण घेतात. देवीसाठी लागणारे ओटीचं सामान, कंठी, साज, शृंगार, हे सगळे इकडे दुकानं ह्या पश्चिम द्वारावरच दिसतील तुम्हाला. तर काय तुम्हाला सुद्धा देवारात तुमच्या देवीला सजावटीचं सामान घ्यायचं असेल तर नक्की इकडून खरेदी करा. तर थोडे महाग आहेत, पण ठीक आहे. आता काय, महाद्वारावरून आपल्याला सुद्धा लक्षात येते की आपण महाद्वारावरून खरेदी केलेली असं. ते सगळं शृंगार वगैरे करण्याचे साज, शृंगारचं सामान सगळे दुकान आहे तिकडे. कारण अशी सामान दुसरीकडे तुम्हाला भेटणार नाही, ह्याच भागात भेटेल, पश्चिम द्वाराच्या बाहेर. खूपच पश्चिम द्वार म्हणजे गजबजलेला एरिया. जशी संध्याकाळ होत जाईल तसं इकडे खूपच गर्दी वाढते आणि मार्केटिंग, शॉपिंग चालू आहे. त्यांचा आरडाओरड चालूच असतो.
ऑफर सांगत असतात ते अशा प्रकारे सेल, कपडे, शॉपिंगचं सगळं सामान पूर्ण इकडे जसा आपला शुक्रवारचा बाजार असतो पालघरचा त्याप्रकारे इकडे डेलीमध्ये हे चालते संध्याकाळी. हे महाद्वाराच्या समोर हा ताराबाई रोडवरच हे सगळं शॉपिंग जास्त आहे, म्हणून आम्ही ह्याच रोडवर नेहमी रूम घेतात, कारण शॉपिंग करायला इझी पडते. इकडचं बघा कसे ओरडतात, गजबजलेला एरिया आहे हा सर्व. आणि सकाळी याचा लुक काही वेगळाच असतो, तो सकाळी तुम्हाला दाखवण्यात येईल. आमच्या दुर्वाला चप्पल घ्यायचे आहेत, एवढी व्हरायटी एवढे क्वांटिटी इकडे आहेत की बघायला नको, आपणच कन्फ्यूज होतो की कोणत्या चपला घ्यायचे, एवढं दुकानामध्ये भरलेला माल आहे. इकडे काय आहे, कोल्हापूरचं वैशिष्ट्य असं आहे, इकडे क्वांटिटी खूप आहे. क्वांटिटी, कलर सांगा तुम्ही, जे पाहिजे ते कलर, ज्या पाहिजे त्या साईजच्या, ज्या पाहिजे त्या शेपमध्ये. आणि रेटचा पण इश्यू नाही मिळत, रेटसुद्धा रिजनेबल आहे तिकडे अशा गोष्टींचे. तर चप्पलमध्ये तर कोल्हापुरी चप्पल तर फेमस आहेत, पण इकडे नॉर्मल चप्पलसुद्धा इकडे खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल. आता बघू दुर्वाला कोणती चप्पल आवडते ती. कोल्हापूर म्हटलं का मसाल्यासाठी फेमस, मसाले फेमस इकडचं. आता आमचं मसाल्याचं दुकान जर बघायचं तर हे जहांगीर भाऊ आहेत, पटवेगार मसाला सेंटर. ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे यांची. 8-10 वर्ष झाली आम्ही ह्या माणसाकडूनच पूर्ण किचनमधले मसाले वगैरे घेतात. आता अर्धा तास मला वेट करायला लागला, इकडे गर्दी असल्यामुळे मला व्हिडिओ काढायची होती. पण यांची क्वालिटी, क्वांटिटी आणि रेट हे परफेक्ट असते. ह्यांचं म्हणणं असं आहे, जर खराब मसाले निघाले तर तुम्ही परत पुढच्या फेरीला घेऊन या, असेल त्या परिस्थितीत मी पुन्हा घेईन. हे फक्त हे विश्वास फक्त जहांगीर भाऊंकडूनच मिळते आम्हाला, आणि तसं मिळत नाही. आणि ते ऑनलाईनसुद्धा, पैसेसुद्धा ऑनलाईन दिलेले चालतात त्यांना, आणि सामानसुद्धा ऑनलाईन पाठवतात. आणि ते बरोबर गिराईकाला काय पाहिजे हे त्यांना बरोबर समजते. मुंबईच्या गिराईकाला कोणते मसाले आवडतील इकडचे कोल्हापूरचे हे ते परफेक्ट ओळखतात. आणि एवढ्या वर्षात जे मसाले, कधीच आम्हाला त्यांच्याकडून तक्रार नाही आली की खराब निघाले किंवा पैसे जास्त घेतले. पैसेसुद्धा ते बरोबर रेट घेतात, कारण मसाल्याची दुकानं इकडे मार्केटमध्ये खूप आहेत. आजूबाजूला खूप मसाले, कोल्हापूर सांगितलं तर शेकडो दुकाने असतील मसाल्याचे. हे कपिला तीर्थ मार्केट आहे. ते काही नवीन वस्तू आली, काय मसाल्याचं काय नवीन आलं तर ते लगेच आम्हाला सांगतात की बाबा हे आलेलं आहे, तुम्ही एकदा ट्राय करा, नंतर पैसे द्या. हे जहांगीर भावांचा विश्वास आहे, आणि 8-10 वर्षात त्यांनी विश्वास आमचा कधीच तोडला नाही. आणि दुसरं कोणी जरी मी पाठवलं ह्या दुकानामध्ये, कोण कोल्हापूरला आला रिलेटिव्ह वगैरे किंवा गावामधून आला, त्यांना जर ह्या दुकानाचा पत्ता दिला, हे पटवेगार इथे जा असं, माझं नाव सांगा फक्त पाटील पालघर असं, तरी ते परफेक्टली आमच्या वस्तू पोचत्या करतात आमच्यापर्यंत. तर अशा प्रकारे हे मसाल्याचं दुकान आहे फेमस कोल्हापूरचं, आमच्या दृष्टीने फेमस आहे. आणि कोल्हापूरला मसाल्याची तर खूप दुकानं आहेत, आजूबाजूला बघू शकता तुम्ही. पण ह्या छोट्याशा दुकानातच एवढी गर्दी असते की विचारू नका. बाकीचे दुकानदार बसलेले आहेत, पण ह्या छोट्याशा लहानशा दुकानामध्ये एवढी गर्दी असते की आम्हाला अर्धा तास कधी कधी थांबावंसुद्धा लागते. एक विश्वास आणि क्वालिटी आहे ही ह्या जहांगीर भाऊ आम्हाला देतात. तर मित्रांनो, मार्केटमधलं जे नाव आहे कपिल तीर्थ, त्याप्रमाणे इकडे डेअरीला सुद्धा नाव आहे कपिला डेअरी. इकडचं फेमस लस्सी आहे कोल्हापूरमधली. ही लस्सी प्यायची नसते, ही खायची असते. यांची 3री पिढी इकडे चालू आहे. आता तुम्हाला दाखवते दुर्वा ती कशा प्रकारे, कारण एवढी थिक असते, एवढी जाड लस्सी असते. 50 रुपये ग्लास आहे, पण ती प्यायला नाही होत, ती खायची असते, जसं श्रीखंड वगैरे खातो त्या प्रकारे. इकडचे मालक आणि इकडची लस्सी खूपच फेमस आहे. जर तुम्ही कधी कोल्हापूरला आले तर नक्कीच ह्या डेअरीला, कपिला तीर्थ मार्केटमध्येच ही कपिला डेअरी आहे, तिथे तुम्ही विजिट करा आणि लस्सी नक्की आवर्जून खाऊन बघा, टेस्ट करा. मला तरी अशी लस्सी कुठे भेटली नाही, तुम्हाला कुठे भेटली असेल तर सांगा. प्युअर दुधाची लस्सी ही, कारण इकडे मिक्सिंग वगैरे चालत नाही. हे कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये दुधाचं वगैरे खूप प्रमाण जास्त आहे, दूध वगैरे जास्त, दूध तूप हा प्रकार जास्त आहे. चला मी सुद्धा आता टेस्ट करतो. दुर्वाने चालू केलेलं आहे लस्सी खाण्यासाठी. हे कोल्हापूर मार्केट कपिल तीर्थ. कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य मी आवर्जून सांगेल की इकडे एवढं मोठं मार्केट आहे, एवढे हात विक्रेते वगैरे आहेत, पण एकसुद्धा परप्रांतीय नाही. दुसऱ्या राज्यातला UP, MP, बिहार कोणीही व्यक्ती नाही.
हे सर्व लोकल इकडची लोक आहेत. हे जे दुकानदार आहेत, हातगाड्यावाले आहेत, रस्त्यावर जे हातविक्री करणार आहेत, टोटली हे सर्व दाखवलं. ते एकसुद्धा त्याच्यात परपर्यंत लोकल मराठी माणसं किंवा मुसलमानसुद्धा आहेत, पण लोकल माणसंच आहेत. कोल्हापूरचेच आहेत, मुसलमानसुद्धा लोकल आहेत, पण मराठी इकडचे लोकलच आहेत. ते UP, बिहार, MP इथला एकसुद्धा काय वैशिष्ट्य आहे. पण मी फार विचारणा केली एवढे सगळं मार्केटमध्ये, पण नाही म्हणतात. ते लोक म्हणतात की आम्ही बाहेरच्या परप्रांतीय भैयाला उभाच करत नाही इकडे. त्यांना गाडी लावून किंवा दुकान लावून किंवा कोणत्याच प्रकारचा धंदा करू देतच नाही. आम्ही लोकल लोकच इकडे धंदा करतात. खूपच छान वैशिष्ट्य आहे. हे आपल्या राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या तालुक्यात वगैरे हे झालं पाहिजे, पण तसं होणार नाही आपल्या इकडे. तर मित्रांनो, आता आपण इकडे आलेलो आहोत धर्मशाळेच्या बाजूला, महालक्ष्मी धर्मशाळेच्या बाजूला अंबा भोजनालय. हे ट्रस्टीचंच आहे. हे इकडचे मेन माणूस आहेत जे आपल्याला कुपन वगैरे काढण्यासाठी मदत करतात. कुपन घ्यायचं असते. यांचा नंबर वगैरे आपण ठेवलेला आहे. 70 रुपये भोजन आहे. तर जेवणामध्ये प्रकार एवढा मस्त आहे आणि एवढ्या अल्प दरात एवढी ट्रस्टीने मस्त सोय केलेली आहे की 70 रुपयामध्ये ताक आहे, 2 भाज्या आहेत, भात, चपाती आणि उत्कृष्ट क्वालिटी. महत्त्वाची म्हणजे क्वालिटी. तसं काहीतरी द्यायचं म्हणून 70 रुपये द्यायचं असं काही प्रकार नाही मिळत. तुम्ही बघू शकता हे ताट घेतलेलं आहे अशा प्रकारे. आणि दुर्वाला इकडचं जेवण खूप म्हणजे खूप आवडते, त्यामुळे आम्ही केव्हाही आले तरी इकडेच जेवतो. तांबडा पांढरा रस्सा खावासा वाटतो, नॉनव्हेज जेवण. पण ठीक आहे, आज मूड नव्हता म्हणून आम्ही ते नाही घेतलं, आम्ही इकडचंच घेतलं. हा डायनिंग हॉल आहे आणि इथेच हे जेवण वगैरे वाढतात संस्थेवाले, हे ट्रस्टीवाले. खूपच सुंदर नियोजन आहे. पायात चप्पल वगैरे घालून यायचं नाही इकडे, बाहेरच चप्पल काढाव्या लागतात. चला जेवण करून घेऊया आता. ध्रुवा, आवडलं का? ध्रुवाची चांगली चौकशी चालली आहे. भागवत भाऊ हे व्यवस्थापक यांच्याकडून. आणि हे मुख्य आहेत ते राजू मेवेकर, मुख्य व्यवस्थापक मेन. यांनीच हे चालू केलेलं आहे ट्रस्टी. चला पुन्हा कधी आले तर नक्कीच इकडे भेट देऊ. 70 रुपये अंबा भोजनालय. खूप क्वालिटी क्वांटिटी खूप जबरदस्त आहे. मसालेदार जेवण आहे. कोल्हापूरचे असली मसालेमध्ये बनवलेले जेवण असते. तुम्ही आले तर नक्की इकडे खाऊन बघा. ह्या खरेदी झालेल्या पिशव्या आपल्या आपण ह्या दुकानामध्ये नेहमी ठेवतो. जे मी आल्यावर दाखवलेलं कपड्याचं दुकान, त्या मावशी आपल्याला ओळखतात. त्यांची 2 दुकानं आहेत, एक इकडे आणि एक पलीकडे महालक्ष्मी धर्मशाळेच्या बाजूलाच. तर लोकांची सुद्धा ह्याच्यामध्ये बहुतेक लोकांनी आम्हाला फोन करून सांगतात हे मसाले आणा, ते मसाले आणा. त्यांचेसुद्धा मसाले आम्ही आवर्जून आणतात. त्यांना एकदा दिलं का ते सांगतच राहतात आम्हाला की आमच्यासाठी हा मसाला आणा किंवा तो मसाला आणा, कोल्हापूरला गेले तर हे वस्तू आणा असं. हे अशा प्रकारे हे ताराबाई रोड समोर दिसत असेल. ह्याच्यामध्ये पश्चिम द्वार महालक्ष्मी मंदिराचा खूप गजबजलेला एरिया आहे इकडे. आणि ह्याच भागात आम्ही जवळच राहतो 500 मीटरवर. म्हणजे कसं खरेदीला वगैरे बरं पडते. थोडा गाडी पार्किंगचा खूप मोठा इश्यू आहे इकडे. म्हणजे हॉटेल मालकाच्या घरी जाऊन गाडी लावावी लागते, ते जिकडे राहतात तिकडे 4-5 किलोमीटरवर. पण ते सुद्धा आवर्जून आमची वाट बघत असतात. आले का त्यांच्या घरी बंगल्यावर लागते गाडी आपली. गाडी सोडून मग त्यांची मोटरसायकल देतात आणि मुलं मोटरसायकल घेऊन येतात. सकाळी तीच मोटरसायकल तिकडे सोडतात आणि पुन्हा गाडी घेऊन येतात. हा असा सर्व प्रोग्राम चालतो इकडे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गजबजलेला एरिया आहे. आमच्या सुनीताची काय खरेदी काय संपत नाही. किती घेईल ती एवढी कमीच आहे. आता काय पुन्हा खरेदी करायला लागले काय माहीत. दुर्वासाठी म्हणते उशी घ्यायची आहे. आमच्याकडचं जे पण चादरीचं सामान आहे, उशीचं कवर सांगा, उशा सांगा, ते सर्व ह्याच दुकानातले आहेत, ह्या भावांच्या दुकानातले. आणि एक विश्वास आणि एक आपुलकीचं नातं जोडलेलं आहे आमचं. ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ओळखतात. म्हणून इकडे आल्यानंतर इकडे ह्या दुकानातून खरेदी केली असं होणारच नाही, काहीतरी घेतातच आम्ही. बघा कसं गजबजलेला एरिया आहे. फळभाज्यावाले सगळा आवाजच गोंगाटच इकडे. जसं आमच्या इकडे शुक्रवारचा बाजार
पालघरला भरतो तसा इकडे डेलीमध्ये हे असते. डेलीचा बाजार इकडचा असतो. मार्केटिंग शॉपिंग असते. आमच्या दुर्वाने इकडून ट्रॅडिशनल ड्रेस घेतलेला आहे लग्नासाठी. आता ते दादा सांगतात जरा ओढणी वगैरे व्यवस्थित लावूया. तिला आवडलं इकडे ड्रेस लग्नासाठी. वाटते ती अस्सल कोल्हापुरी. दुर्वा तू अस्सल कोल्हापुरी वाटते. आता तू अस्सल कोल्हापुरी मुलगी वाटते. तिने तिच्या टी शर्टवरच तो ड्रेस घातलाय त्यामुळे थोडासा टी शर्ट दिसतोय. पण ते काका आहेत ते बरोबर तिला ड्रेस सेटअप करत आहेत. ते म्हणतात पूर्ण ड्रेस झाल्यानंतरच तुम्ही हे करा, व्हिडिओ करा. पण मी चालू केलेली आहे व्हिडिओ. खरोखर इकडे व्हरायटी वगैरे खूप मिळते असे ट्रॅडिशनल जे ड्रेस असतात त्याच्यावर. बाकी आपल्याकडे मिळेल पण तुम्हाला व्हरायटी कलर्स हे नाही मिळणार. हे सगळं दुकान बघा कसं भरलेलं आहे एकदा. हे बघा कशी दिसते अस्सल कोल्हापुरी. दुर्वा आता अस्सल कोल्हापुरी झालेली आहे. चला अजून काय घ्यायचं आहे बघूया. इकडे आम्ही दुकानाच्या बाहेरच आहेत. हे दुकान आणि हे बाजूचं दुकान. हे खूपच इकडे ट्रॅडिशनल ड्रेस आहेत कोल्हापुरी. तिला कोल्हापुरी चप्पल काय अजून भेटलेलं नाही मिळत जे कोल्हापूर मधल्या म्हणजे कोल्हापुरी चप्पल नाही असं चप्पल इकडच्या घ्यायच्या होत्या कोल्हापूरच्या. पण तिच्या काय पसंत आलं नाही एवढी व्हरायटी असून सुद्धा. चला पुढचं बघू काय बघण्यासारखं आहे का.